एक हृदयस्पर्शी बोधकथा, माणुसकीचा झरा. एकदा एक माणूस मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडला होता. परत येताना त्याला रस्त्यावरील एका खांबावर एक चिठ्ठी घडी करून अडकवून ठेवलेली दिसली. त्याने कुतूहलाने ती चिठ्ठी उघडून वाचायला सुरुवात केली. ती चिठ्ठी बऱ्याच वेड्यावाकड्या अक्षरामध्ये लिहिली होती. त्या चिठ्ठीतील मजकूर असा होता: माझी 50 रुपयाची नोट हरवली आहे. मी एक गरीब वृद्ध महिला आहे. ही नोट इथेच कुठेतरी पडली असावी. मी ती नोट शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला काही ती सापडली नाही. ज्याला कोणाला ही नोट सापडेल त्याने ती नोट खालील पत्त्यावर कृपया पोहोचवावी. या चिठ्ठीच्या शेवटी पत्ता दिला होता आणि गणपतीच्या देवळाजवळ अशी खूण पण सांगितली होती. त्या माणसाला काय वाटले कुणास ठाऊक, तो पत्ता शोधत निघाला. हा पत्ता एक गरीब दळिद्री झोपडीतला निघाला. त्याने त्या वस्तीतील गणपतीचे देऊळ शोधून काढले व त्या पत्त्यावरील घरही शोधून काढले. ते घर म्हणजे एक चंद्रमुळी झोपडी होती. झोपडीचे दार बंद होते. त्याने दाराची कडी वाजवली. एक जख्ख म्हातारीने दार उघडले. त्या म्हातारीचे सर्वांग लटपटत होते. काठीचा आधार घेऊन ती कशीबशी उभी राहिली. शरीर खंगलेले, चेहरा सुरकुतलेला, गालाची हाडे वर आलेली, अंगावर फाटके कपडे, पण चेहऱ्यावर स्वाभिमान असे तिचे रूप होते. आजी, मला तुमची 50 रुपयाची नोट सापडली. हे घ्या तुमचे पैसे, असे म्हणून त्यांनी खिशातील 50 रुपयाची नोट काढून आजींना दिली. कमाल आहे, माझी हरवलेली 50 रुपयाची नोट देण्यासाठी आत्तापर्यंत 40 माणसे येऊन गेली आणि तू 41वा आहेस, आजी म्हणाल्या. तुला कोणी सांगितले माझे पैसे हरवले आहेत म्हणून, आजींनी विचारलं. मी ते खांबावरच्या चिठ्ठीत वाचले, त्या माणसाने उत्तर दिलं. एक तर माझे पैसे मुळीच हरवले नाहीयेत. दुसरे म्हणजे ती खांबावरील चिठ्ठी मी लिहिलेली नाहीये. कारण एकतर मला नीट दिसत नाही, त्यामुळे मी घरातून बाहेर पडत नाही. तसेच मला लिहिता वाचताही येत नाही. कोणीतरी खोडसाळपणे ती चिठ्ठी लिहून ठेवली असावी. हे तुझे 50 रुपये परत घेऊन जा, आजी म्हणाल्या. नको आजी, राहू देत पैसे तुमच्याजवळ, तुम्हालाच ते उपयोगी पडतील, तो माणूस म्हणाला. कमाल आहे, आत्तापर्यंत जो माणूस माझे हरवलेले 50 रुपये परत द्यायला आला त्याला मी पैसे परत घे म्हणून सांगितले, तर प्रत्येकाने मला हेच उत्तर दिले, आजी म्हणाल्या. माझे एक काम करशील, आजी म्हणाल्या. हो सांगा ना, तुमचे काम नक्की करेन, त्या माणसाने उत्तर दिले. अरे बाबा, जाताना ती खांबावरची चिठ्ठी फाडून टाक. लोकांना उगीच त्रास होतो, भुर्दंड बसतो. मी सगळ्यांनाच ती चिठ्ठी फाडून टाकायला सांगितली, पण अजून कोणी ते काम केलेले दिसत नाही. बहुतेक विसरले असावेत. निदान तू तरी ते काम करून टाक, असे म्हणून त्याला धन्यवाद देत त्या आजींनी त्यांच्या झोपडीचे दार बंद केले. परत जाताना त्या माणसाला त्या खांबावरची चिठ्ठी दिसली. ती चिठ्ठी फाडण्यासाठी म्हणून तो खांबाजवळ गेला आणि थबकला. त्याला लक्षात आले की या एका चिठ्ठीमुळे माणुसकीचा झरा वाहू लागला. या चिठ्ठीमुळे अनेक लोकांची मदत त्या गरीब आजीला मिळाली. आपले 50 रुपये गेले, पण एका गरजू माणसाला मदत केल्याचा आनंद, समाधान आपल्याला मिळाले. असे समाधान 40 लोकांना देखील मिळाले असेल. ही चिठ्ठी जर आपण फाडून टाकली तर माणुसकीचा झरा आटून जाईल. त्याला ती चिठ्ठी लिहिणाऱ्याचे कौतुक वाटले आणि तो चिठ्ठी न फाडता तिथेच ठेवून गेला. हल्ली माणुसकी शिल्लक राहिली नाही. माणसाला माणसाची पर्वा नाही, किंमत नाही, अशी बोंब ठोकत आपण सगळीकडे फिरत असतो. पण समाजात माणुसकीचे असे सुप्त झरे नेहमीच वाहत असतात. फक्त आपल्याला ते दिसत नसतात.
माणुसकीचे हेच झरे समाजाला आणि माणसाला जिवंत ठेवतात. असे झरे हे समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण असते. तुम्हाला सुद्धा माणुसकीच्या अशा एखाद्या झऱ्यात सामील व्हायची संधी मिळाली तर जरूर व्हा. इतरांना मदत केल्यामुळे जो काही आनंद आणि समाधान मिळते त्याचा अनुभव जरूर घ्या.